नमस्कार, मी नरेश गोपचे सत्यवजान न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आणि आज आपण बघणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याविषयी संपूर्ण माहिती काय आहे, या योजनेमध्ये अर्ज करण्याची पद्धत, कसे करणार आपण अर्ज, ऑनलाइन करणार की ऑफलाइन करणार, या योजनेमध्ये आपल्याला अर्ज करण्याकरिता काय कागदपत्रे लागणार, काय पात्रता आहे, काय अपात्रता आहे आणि केव्हा आपल्याला अर्ज करायचे आहे आणि केव्हा आपल्या बँक खात्यामध्ये या योजनेची जी राशी आहे, रक्कम आहे ते येणार आहे आणि किती येणार आहे आणि त्यानंतर निरंतर प्रत्येक महिन्याला कोणत्या तारखेला ते निधी आपल्याला मिळणार आहे, याविषयी संपूर्ण आपण माहिती शासनाच्या परिपत्रकासोबत बघूया। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याचे निर्णय हे महाराष्ट्र शासनाने केलेले आहे। महिला व बाल विकास विभागामार्फत याची प्रस्तावना अशा प्रकारे आहे की महिलाचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राज्यात विविध योजना राबवण्यात येत आहेत। महिलांचा श्रम हा पुरुषांच्या तुलनेमध्ये कुठेतरी कम आहे, त्यांच्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वतंत्रतेवर परिणाम होत असल्याचे लक्षात घेऊन राज्य सरकारने महिलाचे आर्थिक स्वतंत्रतेसाठी व महिलांचे पोषण सुधारणा करण्याकरिता ही योजना राबवण्यात येत आहे। यामध्ये शासन निर्णय राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांचे आरोग्य व पोषणामध्ये सुधार करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्याच्या उद्देशाने ही योजना राबवण्यात येत आहे। योजनेचे उद्देश राज्यातील महिला व मुलांना पुरेसे सोयीसुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे, त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे, राज्यातील महिलांना स्वावलंबी आत्मनिर्भर करणे, राज्यातील महिलांना व मुलांना सशक्तीकरणास चालना मिळणे, महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांचे आरोग्य आणि पोषण परिस्थितीमध्ये सुधारणा करणे। योजनेचे स्वरूप, पात्रता, कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर होणार आहे, DBT। म्हणजे जे EKYC केलेले, आधार संलग्न असलेले जे बँक खाते आहे, ज्याचे आपण एक बँक पासबुकची प्रत आपल्याला जोडणे आहे, त्याच बँकमध्ये 1500 रुपयाची राशी येणार आहे। योजनेचे लाभार्थी हे महाराष्ट्रातीलच असून या महिलेचे वय 21 वर्ष पूर्ण झाले असावे आणि 60 वर्षाच्या आतील विवाहित किंवा विधवा, घटस्फोटित, निराधार महिला ह्या योजनेमध्ये पात्र ठरतील। योजनेचे जे पात्र लाभार्थ्याची पात्रता काय आहे, लाभार्थी सर्वात अगोदर महाराष्ट्राचे रहिवासी असणे हे गरजेचे आहे, कारण ही योजना महाराष्ट्र शासनाची आहे। राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित किंवा निराधार महिला ज्यांना कसलाही आधार नाही, हे सुद्धा ह्यामध्ये पात्र होणार आहेत। किमान वयमर्यादा 21 आणि 60 वर्षाच्या आतमध्ये असणे आवश्यक आहे। सदर योजनेसाठी लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थीचे बँक खाते मात्र असणे आवश्यक आहे। ज्यांचे बँक खाते नसतील ते यामध्ये सध्या अर्ज करू शकणार नाही, म्हणून बँक खाते असणे हे मात्र गरजेचे आहे। त्यांचे उत्पन्न हे वार्षिक, त्यांच्या कुटुंबातील उत्पन्न हे 2,50,000 पेक्षा कमी असणे हे मात्र आवश्यक आहे। जर जास्त असतील तर अपात्र होणार। तर बघूया अपात्रतासाठी काय काय गोष्टी आहेत। तर 2,50,000 पेक्षा उत्पन्न अधिक असेल ते यामध्ये अपात्र ठरणार आहेत। दुसरे, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य हे आयकर भरत असतील, इन्कम टॅक्स देत असतील, असे व्यक्ती यामध्ये पात्र ठरणार नाही। ज्यांच्या कुटुंबातील सदस्य हे नियमित कर्मचारी किंवा कंत्राटी कर्मचारी असतील, शासनाच्या कोणत्याही उपक्रमात, विभागात आणि मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आणि किंवा सेवानिवृत्त जरी असतील आणि त्यांना पेन्शन मिळत असेल, असे व्यक्ती जर त्या कुटुंबात असतील किंवा अशी जर महिला असेल तर त्यामध्ये ते अपात्र ठरणार आहेत। सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या कोणत्याही योजनेमध्ये 1500 पेक्षा जास्तचा जर लाभ उचलत असतील, ह्या सुद्धा महिला यामध्ये अपात्र ठरणार आहेत। ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान आमदार, खासदार असतील किंवा आजी-माजी खासदार असतील, ज्यांना पेन्शन मिळत असेल आमदारकी, खासदारकीचे, हे सुद्धा यामध्ये अपात्र ठरणार आहेत। ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही बोर्ड
कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, संचालक सदस्य असतील हे सुद्धा यामध्ये अपात्र ठरणार आहेत. ज्यांच्या कुटुंबातील सदस्याची संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल हे सुद्धा ह्यामध्ये अपात्र ठरणार आहेत. ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे ट्रॅक्टर वगळून ते सुद्धा यामध्ये अपात्र ठरणार आहेत. कारण त्यांच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या नावावर जर 4 चाकी गाडी असेल म्हणजे ते गरीब नाही किंवा दरिद्र नाही, म्हणजेच त्यांचे उत्पन्न हे 2 लाखपेक्षा जास्त असेल असे गृहीत धरण्यात येणार आहे. सदर योजनेच्या पात्रता व अपात्रता निकषामुळे सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास नियोजन व वित्त विभागाचे अभिप्राय घेऊन शासन मान्यतेने कारवाई करण्यात येईल. सदर योजनेमध्ये लाभ मिळण्याकरिता खालील कागदपत्रे सादर करणे मात्र आवश्यक आहे. यामध्ये महत्त्वाचे म्हणजे आपल्याला ऑनलाईन अर्ज करायचे आहे, त्याकरिता महिलेचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र शासनाचे अधिवास प्रमाणपत्र, डोमेसियल म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपण अधिवास करत आहोत, राहत आहोत, इथलेच रहिवासी आहोत असे तहसील विभागाचे प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला, आपले जन्मदाखला जे महाराष्ट्रामध्ये कोणत्याही ग्रामपंचायतचे आपण जन्माचे दाखले सादर केले तरी चालेल. ग्रामपंचायतमधून आपल्याला जन्माचे दाखला मिळत असते किंवा आपण ज्या दवाखान्यात जन्म झालेला आहे त्या दवाखान्यातील दाखले. समक्ष प्राधिकरण अधिकारी याने दिलेले कुटुंब प्रमुखाच्या उत्पन्नाचा दाखला आपण तलाठीकडून चौकशी अहवाल घेऊन तहसीलमधून इन्कम सर्टिफिकेट म्हणजेच उत्पन्नाचा दाखला तयार करू शकतो. ते 2,50,000 पेक्षा कमी असणे मात्र आवश्यक आहे. बँक खात्याच्या पासबुकची पहिल्या पानाची प्रत ज्यामध्ये IFSC कोड, फोटो आणि आपले अकाउंट नंबर असते ते पहिले पान. त्यानंतर आपल्याला महत्त्वाचे म्हणजे राशन कार्ड आहे. जर आपलं राशन कार्ड आहे म्हणजे आपण वेगळ्या कुटुंबाचे असे गृहीत धरण्यात येणार आहे. लाभार्थीची निवड करणारे ज्या ठिकाणी आपण अर्ज करणार आहोत असे हे कोण आहेत, कोणाकडे आपल्याला अर्ज करायचा आहे. अंगणवाडी सेविकाकडे आपण करू शकतो, परीक्षकाकडे, सेतू केंद्रामध्ये ऑनलाईन सेतू केंद्र, आपले सरकार केंद्र यामध्ये सुद्धा आपण करू शकतो. किंवा लवकरच एक ॲप्लिकेशनसुद्धा शासन देणार आहे, साईड येणार आहे, त्या ॲप्लिकेशनद्वारा मोबाईलद्वारे सुद्धा आपण हे अर्ज सादर करू शकतो. तर आपण बघूया या योजनेकरिता आपण अर्ज सादर केव्हा व कसे करू शकतो. योजनेचे अर्ज सादर करण्याची जी पद्धत आहे ते ऑनलाईन आपण सेतू केंद्रातून, अंगणवाडी सेविका यांच्याकडून किंवा मोबाईल ॲपद्वारे सुद्धा आपण या योजनेचे अर्ज जे आहे आपण सादर करू शकतो. तर ह्या योजनेमध्ये आपण अर्ज केव्हा सादर करणार, तर 1 जुलै 2024 पासून ऑनलाईन अर्ज स्वीकार करणे हे सुरुवात होणार आहे. जर आपण ऑनलाईन अर्ज करू शकले नाही तर आपण अंगणवाडी सेविका किंवा ग्रामपंचायत कॅम्प्युटर ऑपरेटर, संबंधित कर्मचारी यांच्या माध्यमातून ऑफलाईन अर्जसुद्धा करू शकतो. ते सुद्धा अर्जाचे नमुने लवकरच आपल्याला प्राप्त होणार आहेत. शेवटची जी तारीख आहे अर्ज सादर करण्याची ते आहे 15 जुलै 2024, म्हणजेच 15 दिवसाची मुदत अर्ज भरण्याकरिता आपल्याकडे आहे. तात्पुरती यादी प्रकाशित केल्या जाईल 16 जुलैला. त्यानंतर 16 जुलै ते 20 जुलैपर्यंत जे आहे तात्पुरत्या यादीवर हरकत जर कुणाची असेल अर्जदाराचे किंवा दुसऱ्याची, ते हरकत नोंदवण्यात येणार आहे. हरकतीवर निराकरण करण्याची जी तारीख आहे 21 जुलैपासून 30 जुलैपर्यंत जर हरकत घेण्यात आलेली आहे त्याचे निराकरण या 5 दिवसामध्ये लागणार आहे. अंतिम यादीचे प्रकाशन हे 1 ऑगस्ट 2024ला होणार आहे. आणि लाभार्थ्याच्या बँकमध्ये जे आधारशी जे बँक खाते संलग्न आहेत अशा बँक खात्याची ते योजना संलग्न होणार आहे. 10 ऑगस्ट 2024ला लाभार्थ्यांना निधी हस्तांतरित होणार आहे बँक अकाउंटमध्ये, ते दिनांक आहे 14 ऑगस्ट 2024. त्यानंतर प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणा या योजनेचे प्रत्येक महिन्याला 1500 रुपयाची राशी ही महिलांच्या बँक खात्यामध्ये येणार आहे. तर हे थोडक्यामध्ये संपूर्ण माहिती होती. तर आपण बघितल्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना करिता आपण कशा प्रकारे अर्ज करू शकतो, काय पात्रता आहे, काय अपात्रता आहे आणि केव्हा अर्ज करायचा आहे आणि केव्हा आपल्याला ह्या योजनेची राशी आपल्या बँक खात्यामध्ये मिळणार. तर
ज्यानंतर सुद्धा आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यावर दुसरी व्हिडिओ लवकरच आपण प्रकाशित करणार आहोत 1 ऑगस्ट नंतर। यामध्ये नवीन जे काही अपडेट येणार ते सुद्धा आपण समोर सादर करणार आहोत। त्याकरिता सत्य बजावणी न्यूजला बघत राहा। मिळूया पुढील बातमीमध्ये, पुढील माहितीसोबत मिळूया। तोपर्यंत नमस्कार।